आजच्या कथेचं नाव आहे स्वराज्याचा रणयज्ञ. ही कथा कालचक्र स्पर्धेसाठी लिहिलेली आहे बरं का. यामुळे या स्पर्धेमध्ये खरे ऐतिहासिक पात्रे आहेत. काही खऱ्या घटनांचा संदर्भ देखील आहे. खऱ्या भूगोलाची साथ आहे आणि उर्वरित कथा ही काल्पनिक आहे. इथे इतिहासासोबत छेडछाड करण्याचा कोणताही उद्देश नाही बरं का. ऐतिहासिक काल्पनिक कथा या प्रकरणातील ही कथा आहे. वाचकाने या गोष्टीचा फक्त आनंद घ्यावा आणि गोष्टीची नोंद घ्यावी. ठीक आहे, तर चला कथेला सुरुवात करूया. पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखान शांत झोपलेला होता. 1 लाख सैन्याच्या गराड्यात त्याला कसली आली भीती. 3 वर्षे तो असाच शांत झोपत होता. पण आजची रात्र थोडी वेगळीच होती. राजगडावर एक अभूतपूर्व बेत ठरलेला होता. एका अजोड योजनेने शिवराय स्वतः लाल महाराज शिरले आणि शाहिस्तेखानावर हल्ला केला. योग्य वेळ साधून महाराजांनी शाहिस्तेखानावर वार केला आणि खान खाली पडला. खान मेला हे समजून शिवराय तिथून निघाले, पण खान जिवंत होता. त्याच्या उजव्या हाताची 3 बोटे कापली गेलेली. शिवरायांच्या या अकस्मात हल्ल्याने शाहिस्तेखान पार भेदरून गेला होता आणि काही दिवसातच पुणे सोडून निघून गेला. पण 3 वर्षात त्याने स्वराज्याचे जे नुकसान केलेलं ते भरून काढण्यासाठी शिवरायांनी औरंगजेबाच्या ताब्यात असलेलं सुरत शहरावर हल्ला केला आणि तेथील धन स्वराज्यात आणले. या दोन्ही घटनांनंतर औरंगजेबाने शिवराय आणि स्वराज्य यांना संपवण्यासाठी एक मोठा बेत केला. त्याने स्वराज्यावर आक्रमण करायचे ठरवले आणि त्यावेळी त्याने निवडले मिर्झा राजे जयसिंग यांना. मिर्झा राजे हे जयपूरजवळील आमेर शहरातले. त्यांच्या घराण्याचे खूप आधीपासून मोगलांशी नातेसंबंध होते. स्वतः मिर्झा राजे 1619 पासून मोगलाईमध्ये सरदार होते. औरंगजेबाला दिल्लीच्या तख्तावर बसवण्यात सर्वात मोठा वाटा हा मिर्झा राजांचा होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एकही युद्ध पराभव पाहिलेला नव्हता. औरंगजेबाने म्हणूनच मिर्झा राजांची निवड केली या मोहिमेसाठी. कारण त्याला माहिती होतं, स्वराज्यावर हल्ला करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. त्याचे कित्येक सरदार स्वराज्यातून मार खाऊन परत आलेले, पण तो हुशार होता. त्याला माहिती होतं मिर्झा राजे हे कडवे शिवभक्त आहेत. त्यांचं त्यांच्या धर्मावर किती प्रेम आहे आणि हेच मिर्झा राजे शिवाजीवर आक्रमण करायला निघाले आहेत. आणि शिवाजीने जे राज्य स्थापन केलंय तेच मुळात धर्मस्थापनेसाठी केलं आहे. त्यामुळे जर का धर्माच्या नावावर हे दोघे एक झाले तर पुढील राजकारण वेगळ्या मार्गावरती जाईल. आणि म्हणूनच त्यांनी मिर्झा राजांसोबत दिलेर खान पटणाला पाठवायचे ठरवले, जेणेकरून मिर्झा राजावर दिलेर खान लक्ष ठेवेल. दिलेर खान हा देखील एक पराक्रमी पण धूर्त धर्मात सरदार होता. खरं तर मिर्झा राजांना ही गोष्ट केव्हाच लक्षात आली, पण बादशाहची गुलामी करणारे ते काय बोलणार त्यांच्यासमोर. दिलेर खान आणि मिर्झा राजे असे दोघांची मिळून औरंगजेबाने जवळपास 2.25 लाख फौज सोबत दिली. त्यात अनेक लढाऊ तोफा होत्या. हा सर्व लोंढा आता स्वराज्यावर येऊन आदळणार होता. हा निर्णय झाला तो दिवस होता 6 जानेवारी 1665, पौष वद्य अमावस्या, सूर्यग्रहणाचा तो दिवस होता. आणि इथे हिंदुस्थानात खरंच शिवसूर्याला ग्रहण लागत होते. मार्चच्या मध्यानंतर मिर्झा राजे आणि दलेर खान पुण्याजवळ पोहोचले. मिर्झा राजे त्यांच्यासोबत त्यांचा कुलोपाध्याय देखील आलेला. त्याचे नाव होते रायभान पुरोहित. पुण्याच्या अलीकडे त्यांनी शिवाची आराधना करण्यासाठी मोठा यज्ञ केला. काय म्हणावे या वृत्तीला. श्रींचे राजे संपवायला शिवची आराधना करतायत. इतका मोठा हल्ला होणार होता. यावेळी शिवराय काय करत होते. सर्वात आधी शिवरायांनी मिर्झा राजांना एक पत्र पाठवले, ज्यात स्वधर्माच्या झेंड्याखाली आपण एक होऊयात अशा प्रकारचा मजकूर लिहिला होता. पण मिर्झा राजांनी शिवरायांची मागणी धुडकावून लावली. मग मात्र शिवरायांनी आपली हालचाल चालू केली. राजधानी राजगड लोकांनी गजबजून गेली होती. स्वराज्यात धामधूम उडणार होती.
त्यासाठी योजना ठरवल्या जात होत्या. शिवरायांचा तिसरा डोळा असलेले गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची या लढ्यात असणारी भूमिका फार मोलाची असणार होती. बहिर्जींचं गुप्तहेर खातं अत्यंत वेगाने काम करत होतं. छोट्या मोठ्या सर्व खबरा राजगडावर येत होत्या. त्यातलीच एक महत्त्वाची खबर होती मिर्झा राजा आणि दलेर खान यांच्या योजनेसंदर्भातली. राजगडाच्या सदरेखाली असलेल्या तळघरात शिवराय, बहिर्जी, मोरोपंत आणि अजून काही सरदारांची बैठक चाललेली. बहिर्जी बोलत होते. मिर्झा आणि दलेर खान राहू केतूसारखे आहेत महाराज. दोघांनी स्वराज्यावर वरवंटा फिरवायचा पूर्ण विचार केलाय. मिर्झा राजे हे मुलूक उद्ध्वस्त करणार आहेत, तर दलेर खान किल्ले घेणार आहे. दोघांनी त्यांचं काम वाटून घेतलंय. मिर्झा राजेंचं खरं तर किल्ले घेण्याचा विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की स्वराज्याचं बळ इथल्या माणसात आहे. आधी माणसेच उद्ध्वस्त करू, त्यांची शेती, घरे सगळं जाळून टाकू. तर दलेर खानाने म्हटलं होतं की किल्ले उद्ध्वस्त केले तर शिवाजीला पळायला जागाच राहणार नाही. शेवटी दोघांचे एकमत झाले. आपापल्या सरदारांना त्यांनी मोहिमेवर धाडायचे ठरवले आहे. यावर राजे म्हणाले, असं आहे तर मग बहिर्जी हे राहू केतू आहेत असं म्हणाला तुम्ही, म्हणजे ते कधी एकत्र तर होणार नाहीतच. असोत, पुढे बोला. बहिर्जी पुन्हा बोलू लागले. कुतुबुद्दीन खानाला 7,000 फौज देऊन लोणावळ्याकडे धाडलंय. उबाद खानाला पुण्यापासून सिंहगड आणि कोरेगडचा भाग दिलाय. असेच अजून आहेत सरदार ज्यांना तो भाग जाळून राख करायचा इतकंच हुकूम आहे. दलेर खानाने त्याचा सरदार सरफराज खान याला कोंढाण्यावर धाडणार आहे. हे सगळं ऐकून महाराज म्हणाले, आम्हाला याची कल्पना होतीच. म्हणून गेला 1 महिना स्वराज्यातील सर्व लोकांना तिथल्या जवळील गडावर हलवण्याचे आम्ही किल्लेदार आणि सरदारांना सांगितले होते. आमचे लोक सुरक्षित राहू देत. धन काय आम्ही केव्हाही मिळवू. सर्व गडांवर भरपूर दारुगोळा आणि अन्नसाठा करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आपण आता युद्धासाठी तयार आहोत. पण बहिर्जी, त्यांच्या पुढील हालचाली काय असणार आहेत यावर बहिर्जी म्हणाले, बहुतेक तरी त्यांचा मुक्काम पुण्यात असेल. यावर राजे सर्वांना म्हणाले, आता नीट योजना 1. यावेळी आपल्याला इतकं मोठ्या सैन्यानं पूर्ण पराभूत करायचं आहे. जर का आपण हे दिव्य साधले तर गड्यांनो, तर स्वराज्याला 10 दिशा मोकळ्या होतील. कितीतरी वेळ महाराज आणि त्यांचे सरदार योजना कशी अंमलात आणायची यावर खलबत करत होते. 1 आठवड्यात त्यांचा तळ पुण्यात होता. दिलेल्या योजनांप्रमाणे मोगलांचे सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालायला घुसले. त्याच रात्री मोगलांच्या तळावर मराठ्यांच्या 500 जणांच्या तुकड्याने हल्ला केला. जमेल तेवढी कापाकाप करत मराठे मागे फिरले. मराठ्यांनी मुघलांना दिलेला हा पहिला तडाखा होता. शिवरायांनी रणशंख फुंकला होता. त्यांच्या मागावर दलेर खान देखील निघाला. त्यातील काही मराठे दिवेघाटाच्या बाजूला गेले तर काही कात्रजच्या घाटाकडे. दलेर खानाने त्यांच्या फौजेचे 2 भाग केले. एक दिवेघाटाकडील तुकडी मागे आणि दुसरा तो स्वतः कात्रजच्या घाटाकडे. पहिली तुकडी पाठलाग करत करत पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचली. तोपर्यंत मराठे गडावर पोहोचले देखील होते. पुरंदर करेपटाराव सासवडजवळ असलेला एक उत्तुंग गड, आजूबाजूला गर्द जंगले, खोल दऱ्या आणि महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याच्या आणि सह्याद्रीच्या मूळ गाभ्यामध्ये हा किल्ला आहे. या युद्धासाठी शिवरायांनीच पुरंदरची निवड केलेली. दलेर खानची दुसरी तुकडी पाठलाग करत करत पोहोचली ते राजगडजवळ. या दोन्ही तुकड्यांनी तिथेच तळ ठोकला आणि इतर सैन्य विभाजन करून तिथे बोलावून घेतलं. पुरंदरला 30,000 सैन्याचा गराडा पडला. त्यावेळी गडावर मराठा सैन्य 2,000च. हे 2,000 कुठे आणि त्यांचे 30,000 कुठे? आणि किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. जावळीच्या लढाईत हे अनमोल रत्न महाराजांना मिळाले होते. मुघलांची दुसरी तुकडी राजगडकडे पोहोचली. राजगडाला 40,000 सैन्याचा गराडा पडाला.
मिर्झा राजेकडे वळले आणि दिलेर खान राजगडाकडे. थेट स्वराज्याच्या राजधानीमध्ये युद्ध हा शिवरायांच्या योजनेचा भाग होता. महाराजांचे त्या दिवशी तळघरात त्यांच्या सहकाऱ्यासोबत जे बोलणे झालेले त्याचा काही भाग असा होता. गड्यांनो, आपण ही लढाई शत्रूंचा पूर्ण खात्मा करण्यासाठी करतो आहोत. आपलं सैन्यबळ अर्थातच खूप कमी आहे. एकाच वेळी एका जागी इतके सैन्य अंगावर घेता येणार नाही. आणि जर का पूर्ण सैन्य संपवायचे असेल तर भूगोल पण आपल्याला पाहिजे असा हवा. इथं बाजूला तोरणा आहे, समोर सिंहगड आणि 15 कोसावर पुरंदर आहे. मुख्य युद्ध राजगड, तोरणा आणि सिंहगड यांच्या आधारावर त्यांच्या मधल्या भूभागात होईल. तिकडे पुरंदर इतर सैन्याला थोपवून धरेल. यावर तानाजी मालुसरे म्हणाले, राजे, पण पुरंदर तग धरेल इतक्या मोठ्या सैन्यासमोर? यावर महाराज म्हणाले, तानाजीराव, तो पुरंदर आहे, मातीचा ढेकूळ नाही. जमिनीपासून 2000 फूट उंचीवर गडाचा बिनीचा दरवाजा आहे. त्याच्यापुढे सफेद बुरुज, त्यांच्यावर बालेकिल्ला. असं म्हणतात पुरंदरच्या शेंद्र्या बुरुजाचे बांधकाम जेव्हा वारंवार ढासळत होते तेव्हा येसाजी नाईक जिवेनी आपल्या स्वतःचा मुलगा आणि सून जिवंत पुरतेल त्यांच्या पायात. स्वतः इंद्र जरी खाली आला तरी बिना झगडता त्याला पुरंदर घेता येणार नाही. पुरंदर आणि वज्रगड जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत पुरंदर घेणं कोणालाच जमणार नाही. त्यामुळेच पुरंदरावर युद्ध कसं करायचं याची कल्पना आम्ही मुरारबाजींना दिली आहे. यावेळी वज्रगडावर यशवंतराव प्रभू आणि बाबाजी प्रभू हे 2 भाऊ किल्लेदार होते. यावर बहिर्जी म्हणाले, महाराज, मोगलांनी 3 मोठ्या आणि भयानक तोफा तेथील आणल्या आहेत. अब्दुल्ला खान, मेहलीन आणि फत्तेलचकर. या 3 तोफा इतक्या भयानक आहेत की त्यांच्या फक्त आवाजानं 2 कोसांचा मुलूक आदरतो. यावर महाराज म्हणाले, या तोफा इतक्या मोठ्या आहेत म्हणजे त्या राजगडाकडे येऊन पुणे मुघलांच्या बापाने पण जमणार नाही. ते त्या तोफा पुरंदरकडेच नेणार. बहिर्जी, तुमच्या माणसांकडून पुरंदर वर निरोप पाठवा. मुरारबाजींना म्हणावं, सावध राहा आणि त्या 3 तोफा स्वराज्यात कशा येतील हे पहा. पुढे महाराज म्हणाले, हा राजगड बांधतानाच आम्हाला कल्पना होती की भविष्यात या गडाच्या साहाय्याने खूप मोठे युद्ध करावे लागेल. त्यामुळेच याची अजोड रचना आणि बांधकामाचा मेळ साधलाय. राजगडाची रचना पंख्याच्या 3 पात्यासारखी आहे. शत्रू कोणत्याही बाजूने आला तरी समोरून त्याच्यावर हल्ला करता येतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. शिवाय याला पूर्ण वेढा घालायचा म्हणजे 20 कोस अंतर होते. प्रचंडगड म्हणजेच तोरण्याचे शिवरायाने ठेवलेले नाव बरं का. तर बेलाग म्हणजेच प्रचंडगड तर बेलाग होताच. त्यांच्या वाटेला मुघल जाणारच नाहीत. थोडा धोका आहे तो सिंहगडाला. पण शत्रूचे राजगडाकडे लक्ष असताना सिंहगड राखणदाराची भूमिका बजावेल. राजपरिवार, आऊसाहेब, सोनोपंत वगैरे सर्वांना आम्ही प्रतापगडावर हलवत आहोत. स्वराज्याचा खजिना देखील तिथेच आहे आणि अफजलखानाच्या प्रसंगानंतर जावळीत पाय ठेवायचं धाडस कोणी करणारच नाही. त्यामुळे लोक आणि खजिना तिथे सुरक्षित राहील. बाकी जी मोगली फौज स्वराज्यात धुमाकूळ घालेल त्यांना तिथले किल्लेदारच उत्तर देत राहतील. राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर हे 4 किल्ले स्वराज्याचे सर्वात महत्त्वाचे यासाठीच आहेत की हे एकमेकांजवळ आहे आणि त्यांच्यातलं मुलूक हा दुर्गम आहे, दऱ्याखोऱ्यांचा आहे. ज्या दऱ्याखोऱ्यात फक्त वारा आणि मराठेच फिरू शकतात. आणि मित्रांनो, मी तुमच्या माहितीकरता सांगतो, आपले जे मराठे होते ना, हे मराठ्यांना पक्के म्हणजे आपण पहाडी म्हणू, कारण त्यांना पहाडामध्ये पर्वतरांगामध्ये फिरायची फार सवय होती आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की या दऱ्याखोऱ्यात फक्त वारा आणि मराठेच फिरू शकतात. तिकडे मिर्झा राजांनी पुरंदरला मोर्चे बांधायला सुरुवात केली. ती तारीख होती 31 मार्च 1665. त्याच्या तोफा पुरंदरवर धडाडू लागल्या. पण पुरंदरच्या अर्ध्या उंचीपर्यंत त्यांचे तोफगोळे जात नव्हते. 2 दिवस तोफांचा मारा चालू होता.
पुरंदरचा एक चिरा देखील जागचा हल्ला नव्हता. दुसऱ्या बाजूला राजे स्वतः राजगडावर होते. खालून दरेर खान तोफा राजगडावर चालवत होता, पण मराठे उत्तर मात्र देत नव्हते. फक्त जर का कोणी गडाच्या थोडा जरी जवळ आला तर वरून दगड आणि तोफांचे गोळे एकदम सुटायचे. दोन्ही गडावरच्या गुप्त वाटांनी बहिर्जींचे हेर खबरा पोहोचत होते. तिसऱ्या बाजूला सर्फराज खान सिंहगडावर हल्ले करत होता, पण त्याला काही यश येत नव्हते. त्यावेळी सिंहगडावर होते तानाजी मालुसरे. पुरंदरच्या पायथ्याजवळ रामटिंगचा वड ही जागा आहे. तिथे मोगलांनी त्यांचा दारुगोळा ठेवला होता. तिसऱ्या रात्री गडावरून मराठ्यांची 100 जणांची तुकडी जेमतेम तुकडी बुरुजावरून खाली उतरली. रामटिंगचा वड आहे त्या बाजूने ते खाली आले. दारुगोळा हा मुख्य रणभूमीपासून जरा लांब असतो, त्यामुळे तिथे 400 मुघल सैन्याचा पहारा होता. अचानक हे 100 मराठी त्या 400 जणांवर कोसळले. एकच कापाकापी सुरू झाली. सर्व मराठी त्वेषाने लढत होते. जवळपास 200 मुघल सैन्य कापले गेले. उरलेले जखमी झाले, काही पळून गेले. 30 मराठी यात कामी आले. पण गडावर जाताना मराठ्यांनी जमेल तेवढा दारुगोळा सोबत घेतला आणि बाकी पेटवून दिला. ही बातमी जेव्हा मिर्झा राजांना समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला. मराठ्यांनी दिलेला हा दुसरा हादरा होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी काही दारुगोळा दिलेर खानाकडून पुरंदरकडे मागून घेतला. मुघलांना इतर कुठून दारुगोळा मिळणे शक्य नव्हते, कारण स्वराज्यातील सर्व दारुगोळा गडावर सुरक्षित होता. 1 आठवडा होऊन गेला होता, पण मोगलांना थोडेसे यश देखील मिळाले नव्हते. यातच सर्फराज खानाने सिंहगडावर सुलतान ढवा करायचे ठरवले. सुलतान ढवा म्हणजे सर्व शक्ती एकवटून गडावर जोरदार हल्ला करायचा. पण हल्ला एका बाजूने होणार होता आणि दुसऱ्या बाजूने 5000 सैन्य घेऊन सर्फराज खान गडावर घुसणार होता. बहिर्जींचे हेर मुघलांच्या सैन्यात होते. काही जण फकीर बनून तर काही जण भिकाऱ्याच्या वेशात. त्यामुळे गडावर तानाजी मालुसरे यांना ही बातमी आधीच कळली होती. तानाजी मालुसरेंनी प्रतिहल्ल्याची तयारी चालू केली. ज्या दिशेने सर्फराज खान गडाकडे येणार होता तिथे झाडावर गवतात अनेक मराठे आधीच लपून राहिलेले. गडावरील तोफा देखील त्याच दिशेने फिरवलेल्या. यावेळी गडावर 2500 मराठा सैन्य होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मोगलांनी मोठा हल्ला सुरू केला. सिंहगडावर तोफांचा मारा सुरू होता आणि दुसऱ्या बाजूने सर्फराज खान गडाच्या काही भागापर्यंत गुपचूप येऊन थांबला होता. रात्र होताच वर चढण्याचा त्याचा बेत होता बरं का. त्याचे सैन्य विश्रांती घेत होते. मराठे एका बाजूने हल्ल्याला उत्तर देतच होते. सूर्य अस्ताला जाताच मराठ्यांनी 1500ची तुकडी दुसऱ्या बाजूने गुपचूप खाली उतरवली आणि लपून राहिली. गडाचा कानाकोपरा तानाजींना माहीत होता. त्याचा वापर करून योग्य ठिकाणी सैन्य पेरले गेले. किर्र काळोख पडला होता. त्यात सर्फराज खान वर चढण्याचा प्रयत्न करू लागला. जसा तो मराठ्यांच्या टप्प्यात आला तसं गोफणी आणि बाणांचा एकच हल्ला सुरू झाला. कुठून हल्ला होतोय हेच मुघल सैन्यांना कळत नव्हते. काही वेळात जवळपास 1000 मुघल मारले गेले. बाकी पळू लागले. पण तानाजी मालुसरेंनी लावलेल्या सैन्य रचनेत मुघल सैन्य पूर्ण घेरले गेले होते आणि अशात झाडीमधून हर हर महादेव चा गजर करत मराठी बाहेर पडले. सर्वात मोठे होते ते दोन्ही हातात तलवारी घेतलेले तानाजी मालुसरे. सिंहगडाच्या उतारावर एकाच हल्लकल्लोळ माजलेला. तानाजी मालुसरेंच्या तलवारी तर आग ओकत होत्या. त्यांच्या समोर येणार प्रत्येक मुघल कापला जात होता. कोणाचे मुंडके उडत होते तर कोणाचे हात. सर्वच मराठे पराक्रमाचे उधळण करत होते. एका प्रहारात 1000 मराठ्यांनी जवळपास 3000 मुघल सैन्य कापले. अशातच सर्फराज खान तानाजी मालुसरेंसमोर आला. आधीच अर्धमेरा झालेला तो. तानाजी मालुसरेंसमोर काय शस्त्र चालवणार. तानाजीरावांनी त्याला कैद केलं. त्याचे कपडे दुसऱ्या एका मुंडके उडालेल्या शिपायाच्या धडाला घातले आणि सर्फराज खानाला गडावर कैदेत टाकलं.
कल्याण दरवाजाच्या बाजूने मुघल सैन्य हळूहळू वर येत होते. गडाच्या त्या बाजूने मराठ्यांचा कोणताही प्रतिकार होत नव्हता. मुघल सैन्याला असं वाटले की सरफराज खान आणि त्याचे सैन्य गडावर पोचले असेल. त्यामुळे गडावरून काही प्रतिकार नाही. जवळपास 15,000 मुघल सैन्य त्या वाटेवर होते. तानाजी मालुसरेंनी सरफराज खानाला ओलीस ठेवला आणि त्याच्यासोबत पकडलेल्या सैनिकांना गडाखाली पाठवले आणि इतर सैन्याला निरोप द्यायला सांगितला की मोगलांनी गाद जिंकलाय, सर्वांनी गडावर यावं. मोगल सैन्य गडाकडे येऊ लागले. मराठी गडावर वाटच बघत होते. जसे मोगल सैन्य गडाच्या कल्याण दरवाजाजवळ पोहोचले त्याच वेळी गडावरून मराठ्यांचे मोठमोठे दगड खाली ढकलून दिले. उकळते तेल त्यांच्यावर ओतले. पळणारे मुघल सैन्य दगडाखाली येऊन चिरडले जात होते. गडावरून तोफांचा मारा सुरू झाला. मोगल सैन्य तोफांच्या टप्प्यात होते. मराठा तोफा आग ओकत होत्या. असंख्य मोगल भाजले जात होते, मारले जात होते. आता मोगल सैन्य उलटे पळू लागले होते आणि अशातच तानाजी मालुसरेंची गडाचा कल्याण दरवाजा उघडला आणि धावणाऱ्या मुघल सैन्याच्या पाठीवर मराठा सैन्य खाली आले. जे मुघल सापडतील ते कापले जात होते. सकाळ होईपर्यंत मराठ्यांची पराक्रमाची शर्थ केली. एका रात्रीत 15,000 मुघल मारले गेले होते. बाकी पळून गेले. सिंहगडाचा वेढा तुटला होता. मोगलांचे बरेच युद्ध साहित्य दारुगोळा मराठ्यांनी मिळवला होता. ही बातमी दुसऱ्या दिवशी महाराजांना कळली. तसेच मिर्झाराजे आणि दिलेर खान यांना देखील कळली. महाराजांच्या त्याच्या मावळ्यांचा सार्थ अभिमान वाटत होता. त्यांनी हेराकरवी तानाजी मालुसरेंना शाबासकीचा निरोप पाठवला. पण दिलेर खाननं मात्र हादरून गेला होता. एका रात्रीत इतका मोठा पराभव त्याला स्वीकारताच आलेला नाही. तिकडे मिर्झाराजेंची अवस्था वेगळीच नव्हती. त्यांनी पण आजपर्यंत मराठ्यांबद्दल जे ऐकले होते त्याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. अशीच वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून दिलेर खानाने राजगडाचा वेढा अजून घट्ट आवळला. गडावर मारा तीव्र केला. पण शिवराय त्यांच्या चाली खेळतच होते. बहिर्जीसोबत त्यांनी एक बातमी मुघलांच्या तळावर पोचवायला लावली की 2 दिवसांनी रात्री शिवराय स्वतः बुरुजावरून गड उतरून पळून जाणार आहेत. बहिर्जीने त्यांचे काम चोख केले. दिलेर खानच्या गोटात ही बातमी पोहोचली होती. सिंहगडाच्या पराभवाने चवतारलेला दिलेर खान गुपचूप 5,000 सैन्य घेऊन महाराजांची गावात वाटच बघू लागला. बाकी सैन्य इतर बाजूंनी गडावर हल्ला करतच होते आणि त्या रात्री खरंच 500 सैन्य घेऊन महाराज खाली उतरत होते. पण महाराजांनी यावेळी जी जागा निवडली होती ती विलक्षण होती बरं का. पद्मावती माची आणि सुवेळामाची यामधून खाली उतरायचं. दिलेर खानाने ही सैन्य खाली उतरताना पाहिले. तो रागाने चाल करून आला. पण न लढता हे सैन्य पुन्हा गडावर पळू लागले. दिलेर खान त्यांचा पाठलाग करत गडाच्या अर्ध्या डोंगरापर्यंत आला. त्याच्यासोबत त्याची 5,000ची फौज होती. बाकी सैन्य खाली गडाकडे तोफा करून उभे होते. पण दिलेर खान वर येताना एक गोष्ट जाणवू लागली. काहीतरी वेगळं घडते असं दिलेर खानाला वाटू लागलं. तो मागे फिरणार इतक्यात गडावरून तोफांचा मारा सुरू झाला. खान खाली जाऊ शकत नव्हता. खानने खाली सैन्य वर येऊ शकत नव्हते. खालील सैन्य गडावर तोफा चालवू शकत नव्हते कारण खान त्यांच्या तोफांच्या टप्प्यात होता. पद्मावती आणि सुवेळा दोन्ही माचांवरून तोफांची प्रचंड हल्ला होऊ लागला होता. दोन्ही माचांच्या कात्री दिलेर खान 5,000 सैन्यासोबत सापडला होता. अचानक दिलेर खानाच्या सैन्यावर बाणाचा दगडांचा मारा सुरू झाला. हाच तो मराठ्याचा जगप्रसिद्ध गनिमेकावा. राजांच्या कूटनीतीने त्यांना हवा तसा दिलेर खान त्यांच्या तावडीत सापडला होता. यावेळी गडावर 8,000 सैन्य होते. महाराजांनी आधीच काही मावळे झाडामध्ये लपवून ठेवलेले होते. मोगलांना दिसत नव्हते पण डोकी मात्र फुटत होती. गोफणीचे दगड येऊन आदळत होते. बाण मानेतून आर पार जात होते. याचे सैन्य भांबावून गेलेले. ते परत फिरू लागले. तोच डोंगराच्या एका भागात लपून बसलेले तुकडोजी गुजर 1,000 मावळ्यासह खानाच्या सैन्यासमोर आले. मागे स्वतः शिवराय होते आणि त्यांनी यशाची कंक 2,000 फौजेनिशी येऊन मिळालेले. हर हर महादेव ची गर्जना करत मराठी दिलेर खानाच्या फौजेवर तुटून पडले.
पुन्हा एकदा शिवतांडव सुरू झालेला. राजे स्वतःचा त्यांचा यशवंत नावाचा दांडपट्टा चढून लढत होते. स्वतः राजा आपल्यासोबत लढतोय हे पाहून मराठ्यांना अजून चेव चढत होता. एक एक मावळा 10 मोगलांना भारी पडत होता. तुकडोजी गुजर तर राजगडाच्या उतारावर मोगली मुंडक्यांची राशी लावत होते आणि अशातच येसाजी कंक त्यांच्यासमोर दिलेरखान आला. दोघांचं तुंबळ युद्ध पेटलं. दिलेरखानचे घाव ढालीवर झेलत येसाजी वार करत होते. येसाजींची तलवार म्हणजे हत्तीलाही युद्धात पराभूत करेल अशी होती. असाच एक जोरदार घाव दिलेरखानाच्या खांद्यावर बसला. त्याचा हात खांद्यापासून तुटून बाजूला पडला. दुसऱ्याच क्षणी येसाजींनी दिलेरखानचे मस्तक धडावेगळे केले. अजून कापाकापी चालूच होती. मराठी त्वेषाने लढत होते. सर्व मोगल कापले गेले. दिलेरखानासारखा प्रमुख मोगल सरदार पडला होता. एका प्रहारात मराठ्यांनी मुघल सैन्याचा पूर्ण फडशा पाडला होता. राजगडाने त्यांना राजधानीचा बिरुद मोगल सैन्याच्या रक्ताने मिळवला होता. राजगडाची उपयुक्तता युद्धात काय आहे हे खऱ्या अर्थाने आज जगाला कळते आहे. राजे आणि सर्व मावळे गडावर आले होते. पहाटे सर्व ही बातमी मोगल तळावर पसरली होती. या धाडसामागे शिवरायांची जी रणनीती होती ती केव्हाच ठरली होती. जेव्हा बहिर्जींनी त्यांना सांगितलं होतं की दिलेरखान आणि मिर्झा राजे यांच्या सैन्यात बेबनाव आहे. त्यांचे फौज एकमेकांना मदत करत नाहीत. त्यांचे विचार देखील जुळत नाहीत. पण मोगली साम्राज्यासाठी ते एकत्र होते. तेव्हाच शिवरायांनी ठरवले होते दिलेरखान मारला की आपापच मोगल सैन्याचे बळ कामी होऊन जाईल. आणि तसंच झालं. जेव्हा ही बातमी गडाखाली मोगल सैन्याला कळली तेव्हा त्यांचा धीरच खचला. त्यांनाही कळून चुकलं की मराठी ही भूतं आहेत. कधी कुठेही कसेही येऊ शकतात. दिलेरखान पडला ही बातमी जेव्हा मिर्झा राजांना कळली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. ते स्वतः राजगडाच्या पायथ्याला आले दिलेरखानाचा देह पाहायला. पण त्यांना दिलेरखानाच्या लोकांच्या रोषांना सामना करावा लागला. पण मिर्झा राजे हुशार होते. त्यांनी मुघल सैन्याच्या रोषाला वापर करून घेत त्यांना स्वराज्याविषयी अजून भडकवून दिले. पण बरेचसे सैन्य घाबरूनच त्यांची साथ सोडून दिल्लीला पळून गेले. मिर्झा राजांची अवस्था आता खरंच विचित्र झाली होती. नक्की काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. तरी देखील त्यांनी पुरंदरचा त्यांचा हल्ला चालूच ठेवला आणि राजगडाला 20,000 मोगलांनी वेढा घालून हल्ला चालूच ठेवला. दाऊद खान कुरेशी या सरदाराला राजगडाच्या बंदोबस्तावर ठेवण्यात आले. पुरंदरवर रसूलबेग रोझभानी नावाचा सरदार फत्ते दरवाजाच्या बाजूने हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. फत्ते दरवाजा हा पुरंदरच्या दक्षिण बाजूला आहे. बालेकिल्ल्याला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा दरवाजा आहे. पण मराठी काय त्याला ते पुढे सरकू देत नव्हते. 15 दिवसात पुरंदरच्या एका दगडालाही मोगलांनी स्पर्श केला नव्हता. पुरंदर आणि वज्रगड दोघी हिमतीने मोगल तोफांचा सामना करत होते. पण वज्रगड हा छोटा होता. त्यामुळे मिर्झा राजांचे आता लक्ष फक्त वज्रगडावर द्यायचे ठरवले. त्यांनी त्या तिन्ही अजस्त्र सोपा वज्रगडाकडे चालवायला सुरुवात केली. पण सह्याद्रीचे डोंगर त्या तोफांना वेग अडवत होते. प्रत्येक तोफेसोबत 3,000 मोगलांची तुकडी होती. एक ठराविक टप्प्यात तोफ आल्यावर तिथून वज्रगड मारा सुरू झालेला. आता मात्र तोफगोळे वज्रगडाच्या भिंतीवर जाऊन आदळत होते. तिकडे राजगडाला दाऊद खानचा वेढा पडलेला होता. तो सोडवणे महाराजांसाठी गरजेचे होते. तोरण्यावर 8,000 राखीव फौज मराठी फौज होती. सिंहगडावर 2,000 मावळे होते आणि राजगडावर 8,000 मावळे. युद्ध करण्यास ही ताकद पुरेशी होती. राजांनी एकच बैठक बोलवली. त्यात बहिर्जी, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, गोदाजी जगताप, नेताजी पालकर, कुर्तोजी गुजर, कान्होजी जेदे, जीवा महाल आणि इतर लोक होते. त्यावेळी राजगडावर महाराज त्यांच्या सरदारांना योजना सांगत होते. उद्या रात्री आपण मोगल सैन्यावर हल्ला करणार आहोत. पूर्ण सैन्य कापून काढायचे आहे. उद्या रात्री बहिर्जींच्या चोर मार्गाने आपण गड उतरायचं आणि दाऊद खानच्या पूर्ण सैन्याचा फडशा पाडायचा. तोरण्यावर कोंडाजी फर्जंद, हांबीराव मोहिते, फिरंगोजी नरसाळे,
आदी सरदार युद्धाच्या तयारीत आहेत. सिंहगडावर तानाजी आणि सूर्याजी आहेत. आता योजना ऐका. बहिर्जी, तुम्ही ही योजना आता सिंहगडावर तानाजीकडे आणि तोरण्यावर हंबीररावांकडे पोचवायची आहे. तर मित्रांनो, आता बघा दुसऱ्या दिवशी रात्री काय घडतं ते पाहता. पहिला हल्ला तोरण्यावरून सुरू झाला. कोंडाजी फर्जंद 500 जणांचे तुकडे घेऊन आले आणि जमेल तितकी कापाकापी करून तिथल्या तोफांमध्ये खेळ ठोकून तोफा निकामी केल्या आणि पुन्हा गडावर पळून गेले. हीच गोष्ट तानाजी मालुसरांनी केली. सिंहगडाच्या बाजूने जे राजगडाकडे आले आणि जमेल तेवढ्या तोफांची तोंडे खेळ ठोकून बंद केली. पुन्हा तोरण्यावरून हंबीरराव यांनी हल्ला केला. तीच गोष्ट राजगडावरून होत होती. गोदाजी जगताप यांनी तर 200 मोगल कापून काढत 20 तोफा निकामी केल्या. मोगल सैन्य पुरात हैराण झालेलं. कोण कधी हल्ला करायचा यासाठी राजगडाच्या बालेकिल्ल्यावर गवताची गंजी पेटवली जात होती आणि वेगवेगळ्या रंगाचे धूर काढून संकेत दिले जात होते. आणि तिसऱ्या प्रहरात एका बाजूच्या सर्व तोफांची तोंडे बंद झाली होती. त्यावेळी तोरण्यावरून इशारत झाली. राजगडावरून हल्ल्याच्या खुणेची गंजी पेटवली गेली. त्यावेळी फिरंगोजी, हंबीरराव आणि कोंडाजी प्रत्येकी 2000 फौज घेऊन खाली उतरले आणि एकच कापाकापी सुरू झाली. फिरंगोजी राजगडाच्या पूर्वेकडे सरकत होते तर कोंडाजी पश्चिमेकडे. त्याचवेळी सिंहगडावरून तानाजी आणि सूर्याजी मालुसरे हे 1500 फौजेसोबत येऊन जवळ थांबलेले होते. त्यांनी तोफांची आणि गोलंदाजांची तोंडे मावून येऊन बंद केली आणि मग कोंडाजी, तानाजी, सूर्याजी एकत्रपणे मोगल सैन्य कापत उत्तरेकडे सरकत होते. राजगडावर शिवरायांनी एक प्रचंड मोठा शस्त्रसाठा जमा करून ठेवलेला. सुवेळा माचीच्या खाली असलेल्या गुहेमध्ये, ज्यांची माहिती फारच थोड्या लोकांना होती, त्यात दांडपट्टे, तलवारी, गुर्ज, बिचवा असे असंख्य हत्यारे होती. अशाच लढाईसाठी तो साठा केलेला. त्यातील बरीच हत्यारे या युद्धासाठी बाहेर काढण्यात आली. मावळ्यांना विपुल प्रमाणात शस्त्र पुरवण्यात आली. गडावरून तिन्ही दरवाजांमधून नेताजी पालकर, कान्होजी जेधे इतर सर्व सरदार त्यांच्या फौजेनिशी खाली आले. एव्हाना सर्वत्र रणधुमाळी उठली होती. रणवाद्यांचा दणदणाट चाललेला. नेताजी पालकरांना, ज्यांना प्रतिशिवाजी म्हणले जायचे, त्यांची तलवार तर जणू विजेसारखी मोगलांवर बरसत होती. कान्होजी जेधे तर उतार वय असून देखील तडफेने मोगल कापत होते. दाऊद खान कान्होजींच्या तलवारीखाली आला आणि ठार झाला. राजगडाच्या पायथ्याला मराठ्यांनी रणयज्ञ मांडलेला. इतके मराठा सरदार पहिल्यांदा एकत्र युद्ध करत होते. रणांगणावर प्रत्यक्ष कालभैरव त्यांच्या रूपाने तांडव करत होता. जीवामहाल तर दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन मोगलांच्या खांडोळ्या करत होते. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत युद्ध चालले. मराठ्यांनी प्रचंड पराक्रम केला. 20,000 मोगल सैन्य कापून काढले. यात 2,000 मराठे देखील कामे आले. आता मित्रांनो, कामे आले म्हणजे त्या ठिकाणी मृत झाले. ठीक आहे. या रणसंग्राम जिथे उसळला तो समाजाचा मुलूक आपणाला आपल्या ग्राफवरती बघायला मिळेलच. जे मोगल पळून गेले होते त्यांनी ही बातमी मिर्झा राजांना दिली. बातमी ऐकून तो खालीच बसले. त्यांनी वज्रगडावरचा हल्ला तीव्र केला. त्याच दिवशी वज्रगडाचा एक बुरुज ढासळला. मोगल सैन्य आत घुसले. वज्रगडावर 300 मावळे होते. एकच हल्लकल्लोळ माजला. मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली, पण मोगल खूप जास्त होते. दिवसभरात 250 मावळे मारले गेले. वज्रगड मोगलांना मिळाला. इतक्या दिवसांच्या लढाईत मोगलांना मिळालेले हे पहिले यश बरं का. आता वज्रगडावरून पुरंदरवर मारा चालू झालेला. दोन्ही गडांच्या मध्ये असलेली भैरवखिंड हा मोगलांच्या वाटेवरचा सर्वात मोठा अडसर होता. तरी देखील तोफगोळे आता पुरंदरवर आदळत होते. त्याच दिवशी रात्री राजगडावर महाराज आणि इतर सरांची बैठक चालू होती. पुरंदरची योजना ठरवण्यासंदर्भात योजना ठरली होती. पुरंदरला 30,000 मोगल मुंग्यासारखे चिकटून होते. त्याच रात्री मुरारबाजी त्यांच्या काही मावळ्यांना घेऊन
भैरवखिंडीच्या बाजूला आले. त्यांचा बेत होता वज्रगड पुन्हा ताब्यात घ्यायचा आणि त्यासोबत त्या मोठ्या 3 तोफाही, ज्या वज्रगडावर आहेत. वज्रगडावर 2000 मोगल होते अशी मोरारबाजींची अटकळ होती. मोरारबाजी 800 मावळे घेऊन भैरवखिंडीत उतरले, जी त्यावेळी मराठ्यांच्याच ताब्यात होती, आणि तिथून खाली उतरून वज्रगडाच्या एका दुर्गम भागाने कडा चढायला सुरुवात झाली. वज्रगडावर ते पोहोचले आणि गडावर युद्धाचे तोंड फुटले. रसूलबेग गडावर होता आणि गडावर होते 5000 मोगल. युद्धाला सुरुवात झालेली. मोरारबाजींचा अंदाज चुकला होता. आता पळ काढणे तर शक्य नव्हते. मराठे लढत होते पण मारलेही जात होते. शत्रुसंख्येने खूप जास्त होता, पण मोरारबाजी तोशानेच लढत होते. अगणित मोगल त्यांच्या तलवारीखाली येऊन निश्चित होऊन जात होते. त्यांचा तो रुद्रावतार पाहून रसूलबेग देखील मोहित झाला, पण दुरूनच त्याने धनुष्याला बाण चढवला. तो मोरारबाजींच्या दिशेने सोडणार इतक्यात मोरारबाजींच्या मागून आलेले 2 भाले रसूलबेगच्या छाताडात घुसले. मोरारबाजींच्या आजूबाजूला असलेल्या मोगलांवर बाणाचा वर्षाव झाला. चमकून मोरारबाजींचे मागे येऊन पाहिले तर मागे होते तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद आणि जीवा महाला आणि त्यांच्यासोबत मराठा फौज. महाराजांनी त्याच रात्री पुरंदरवर फौज पाठवून दिलेली. आता मात्र पुन्हा युद्धाचा नूर पालटला. इतके कडवे मराठी सरदार रणांगणावर असताना मोगल सैन्यांची दुर्दशा होणारच की. सर्व मोगल मारले गेले. वज्रगड पुन्हा स्वराज्यात आला आणि त्यासोबत फत्ते लष्कर, मैलन आणि अब्दुल्ला खान या महाकाय तोफा पण. आता ही 3 तोफांची नावे आहेत बरं का, फत्ते लष्कर, मैलीन आणि अब्दुल्ला खान. तानाजी मालुसरेंनी त्यांच्या तोफा आता मोगल सैन्याकडे वळवल्या. गडांच्या 3 बाजूंना 3 तोफा ठेवून त्यांना बत्ती देण्यात आली. शांत झोपलेल्या मोगल सैन्यावर रात्रीच त्या तोफा आग ओकू लागल्या. काही काळाच्या आतच कित्येक मोगल ठार झाले, कारण त्यांना असं वाटलेले मराठ्यांचा तोफांचा पल्ला इतका लांब नाही, म्हणून त्यांनी छावण्या गडाजवळच होत्या. पण त्या 3 तोफांचा पल्ला खूप जास्त होता. जमेल तेवढी मोगल सैन्याची लांडगेतोड त्या तोफांनी केली. जवळपास अर्धी मोगल फौज गारद झालेली. मराठ्यांनी पुरंदरवरून निशाण्याची गंजी पेटवली. कापूरजवळ मराठा सैन्य जमा झालेले. पुरंदरवरून इशारत होताच येसाजी कंक, सूर्याजी काकडे, गोदाजी जगताप, नेताजी पालकर, कुर्तोजी गुजर, कान्होजी जेदे, हंबीरराव मोहिते, फिरंगोजी नरसाळे आणि स्वतः शिवराय पुरंदरकडे निघाले. त्यांच्यासोबत 15,000ची फौज होती. पण अजून एका बाजूने तोफा चालूच होत्या. त्या बंद करणे गरजेचं होतं. त्या बाजूवर येसाजी आणि सूर्याजी त्यांनी मागून हल्ला केला होता आणि पळून गेले. त्यांच्या दिशेने तोफा वळवेपर्यंत तानाजी मालुसरे वरून फौज घेऊन आले आणि खाली एकच हल्लागोळा माजवला. ते तोफा निकामी करत होते. थोड्याशा तोफा असलेल्या त्यांना फार वेळ लागला नाही. तोफांचे आवाज बंद झालेले ऐकून सर्वांना कळलं की आता मोगल भांबावले आहेत. थोड्या अंतराने मराठी फौज विखरली गेली. पुरंदरला मोगलांचा थोडाफार वेढा होता आणि आता मोगलांना मराठ्यांचा वेढा होता. मोगलांच्या फौज त्या 3 तोफांच्या माऱ्यातून सावरलीच नाही. तेव्हाच मराठ्यांचा हात झंझावातात अकस्मात येऊन त्यांच्यावर कोसळला. पुन्हा एकदा प्रचंड संग्राम उसळला. मराठ्यांच्या या वादळाला तोंड देण्याचे साहस आता मोगलांच्यात उरले नाही. मोगल पळू लागले. सर्व मराठा सरदार त्वशाने मोगलावर तुटून पडले. अनेक मोगल सैनिक मारले जात होते. मिर्झाराजे बाहेर आलेले. समोरचे दृश्य पाहून त्यांचा धीरच खचला. त्यांनी त्यांचा वकील महाराजांकडे पाठवला तहाची बोलणी करण्यासाठी. तो वकील महाराजांना जाऊन भेटला. शिवराय स्वतः मिर्झाराजांना भेटायला आले. मिर्झाराजांचा वकील आत गेला आणि मिर्झाराजांना घेऊन आला. समोर स्वतः शिवराय उभे होते. त्यांच्या एका बाजूला जीवा महाल तर दुसऱ्या बाजूला संभाजी कावजी. अचानक मराठी सैन्याचा गराडा मिर्झाराजांना पडला. तरी देखील त्यांच्या नजरेत एक तेज होते. शिवराय त्यांना आतमध्ये त्यांच्या डेऱ्यात घेऊन गेले आणि म्हणाले, मिर्झाराजे, तुमची जवळपास सर्व फौज आम्ही संपवली आहे, पण तुम्हाला आम्ही काही करणार नाही.
आपण पुन्हा दिल्लीला निघून जावे. तुमच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. पण हो, जे काही सामान स्वराज्याला बुडवायला घेऊन आलेला आहात ते मात्र स्वराज्यातच सोडून जावे. आम्ही तुम्हाला आधी देखील पत्र पाठवले होते. तुमच्या साथीने लढलो असतो तर दिल्लीपर्यंत आपण पोचलो असतो. पण असोत, तुम्ही निघा. आम्ही आमचं राज्य आमच्याच बळावर वाढवू आता. शिवराय आणि स्वराज्याचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय होता. औरंगजेबाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याची हालत तर केविलवाणी झालेली. स्वराज्याचा भगवा त्याच किंवा आधीपेक्षा जास्त डौलाने राजगडावर फडकत होता. तर मित्रांनो, अशी आपल्या मराठ्यांची एक शूरगाथा किंवा शूरकथा आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. तर चला तर मित्रांनो, अजून तुम्हाला जर अशा कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या कथेमध्ये.